आपण या जगात एकटे आहोत का? पृथ्वीप्रमाणेच दुसऱ्या ग्रहावरती कोणी राहतंय का? पृथ्वीवरती एलियन येऊन गेलेत का? यूएफओ खरे असतात का? शेकडो वर्षांपासून मानवाला असे अनेक प्रश्न पडलेत. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचं काम अजूनही सुरू आहे. खरं तर एलियन्स खरे असतात, ते पृथ्वीवरती येऊन गेलेत असे दावे याआधी अनेकदा झालेत. काही महिन्यांपूर्वी आपल्या सूर्यमालेत 3I ॲटलास नावाचा एक ऑब्जेक्ट आलं होतं. ते ऑब्जेक्ट म्हणजे एलियन शिप आहे असे दावे त्यावेळी करण्यात आले होते. पण नंतर हे ऑब्जेक्ट एक धूमकेतू होता हे स्पष्ट झालं. पण त्याआधीही पृथ्वीवरती अनेकदा गूढ वस्तू दिसल्या आहेत. त्या वस्तू काय आहेत याची उत्तरं कधीच मिळाली नाहीत. पण 3 महिन्यांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे सगळे रहस्य उलगडण्यासाठी एक मोठा आदेश दिला होता. ट्रम्प यांनी एलियन्स आणि यूएफओ बाबत अमेरिकेच्या सरकारकडे जी काही माहिती आहे ती सगळी माहिती सार्वजनिक करण्याचे आदेश दिले होते. या सार्वजनिक केल्या जाणाऱ्या फाईल्सला नाव देण्यात आलंय एलियन फाईल्स. शुक्रवारी अमेरिकेत या एलियन फाईल्स रिलीज झाल्या, ज्याची चर्चा आता जगभरात व्हायला लागली आहे. इतक्या वर्षांपासून ज्या गोष्टी लोकांकडून लपवल्या जात होत्या त्या गोष्टी आता सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. पण अमेरिकेने रिलीज केलेल्या या एलियन फाईल्स मध्ये नक्की आहे काय? त्या फाईल्स मधून आतापर्यंत लपवण्यात आलेल्या कोणत्या गोष्टी उघड झाल्या आहेत? यामुळे एलियन्स आणि यूएफओ बाबत कोणती नवी माहिती समोर आली आहे, सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी अमेरिकेने रिलीज केलेल्या एलियन फाईल्स बद्दल जाणून घेऊ. अमेरिकेच्या पेंटागॉनने शुक्रवारी 8 मेच्या दिवशी एलियनशी संबंधित अनक्लासिफाईड डॉक्युमेंट्स म्हणजे अशी माहिती जी आजपर्यंत सार्वजनिक नव्हती ती पहिल्यांदा रिलीज केली. पेंटागॉनने सुरुवातीला 162 फाईल्स रिलीज केल्या आहेत. या सर्व फाईल्स war.gov/UFO या वेबसाईटवर रिलीज करण्यात आल्या आहेत. या सगळ्या फाईल्स यूएपीशी संबंधित आहे. यूएपी म्हणजे अनआयडेंटिफाईड अनोमॅलिस फिनोमेना. सामान्य भाषेत आपण आकाशात दिसणाऱ्या एखाद्या गूढ वस्तूला यूएफओ असं म्हणतो, पण अधिकृतपणे त्याला यूएपी असं नाव देण्यात आलंय. स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. आधीच्या सरकारनं पारदर्शकता राखली नव्हती, पण आम्ही ही माहिती लोकांसाठी रिलीज केली आहे, जेणेकरून लोक स्वतः ती पाहू शकतील आणि आपलं मत बनवू शकतील, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. आता या फाईल्स मध्ये नेमकं आहे काय आणि त्यातून एलियन्स आणि यूएफओ बाबत काय नवी माहिती समोर आली आहे ते सविस्तर पाहू. तर या रिलीज झालेल्या फाईल्स मध्ये अनेक मिलिटरी व्हिडिओज आहेत. नासाच्या पायलट्सने दिलेल्या साक्ष आहेत. यात एफबीआयनं यूएफओ दिसण्याच्या घटनांचा जो तपास केला त्या तपासाची माहिती आहे. यामध्ये अनेक फोटोग्राफ्स, रडार ऑब्झर्वेशन्स आहेत. तसंच शीत युद्धाच्या काळात ज्या प्रकारे यूएफओ दिसण्याचा दावा सातत्याने केला जात होता त्याबाबतची माहिती सुद्धा या फाईल्स मध्ये देण्यात आली आहे. त्या काळी अमेरिकेच्या अनेक लोकांनी यूएफओ दिसल्याचा दावा केला होता. एफबीआय कडून या घटनांचा तपासही झाला होता, पण तपासात काय समोर आलं याची माहिती कधीच सार्वजनिक करण्यात आली नव्हती. पण आता ही माहिती या फाईल्सद्वारे जगासमोर आली आहे. एफबीआयच्या सार्वजनिक करण्यात आलेल्या डॉक्युमेंट्सनुसार 1960च्या दशकात काही लोकांनी यूएफओ दिसल्याचा आणि त्यातून अत्यंत गूढ आणि कमी उंचीच्या लोकांना बाहेर पडताना पाहिल्याचा दावा केला होता. एफबीआयच्या रेकॉर्डनुसार त्या लोकांची उंची 3.5 ते 4 फूट असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावेळी साक्षीदारांनी एफबीआयला सांगितलं होतं की यूएफओ मधून बाहेर पडणाऱ्या लोकांनी स्पेस सूट घातलं होतं. तसंच त्यांच्या डोक्यावर हेल्मेट सुद्धा होते. एफबीआयनं आपल्या रेकॉर्डमध्ये लिहिलं आहे की जगभरात यूएफओ दिसण्याच्या घटनांची सर्वाधिक नोंद 1965 साली झाली होती. या फाईल्स रिलीज झाल्यानंतर सर्वाधिक चर्चा होत आहे ती नासाच्या अपोलो मिशनची. या मिशनशी संबंधित अनेक फोटोज तसंच अंतराळवीरांचं आपापसातलं बोलणं पहिल्यांदा सार्वजनिक करण्यात आलंय. शुक्रवारी रिलीज झालेल्या फाईल्समध्ये नासाच्या अपोलो 12 आणि अपोलो 17 मिशनशी संबंधित बरीच माहिती पहिल्यांदा समोर आली. नासाचं अपोलो 12 हे मिशन 1969 साली लॉन्च करण्यात आलं होतं. या मिशन अंतर्गत नासानं दुसऱ्यांदा चंद्रावरती अंतराळवीर पाठवले होते. तर नासाचं अपोलो 17 हे मिशन 1972 साली पार पडलं होतं. हे नासाचं चंद्रावरती अंतराळवीर पाठवण्याचं शेवटचं मिशन होतं. या मिशन नंतर नासानं आजपर्यंत पुन्हा कधी माणसाला चंद्रावरती परत पाठवलेलं नाही. आता या दोन्ही मिशन मध्ये काय काय घडलं होतं याची गोपनीय माहिती या फाईल्सद्वारे सार्वजनिक करण्यात आली आहे. या मिशन्सचे जे नवे फोटोज जाहीर करण्यात आले त्यापैकी एका फोटोमध्ये चंद्राच्या वरच्या आकाशात 3 गूढ बिंदू दिसून येत असल्याचं म्हटलंय. अपोलो 17 मिशनच्या उड्डाणादरम्यान नासाचे अंतराळवीर त्यांच्या स्पेसक्राफ्टच्या जवळ काही चमकणाऱ्या वस्तू दिसत असल्याचं एकमेकांशी सांगताना समोर आलंय.
एका ऑपरेटरनं मिशन कंट्रोलला सांगितलं होतं की काही चमकणारे कण किंवा तुकडे त्यांच्या जवळून जाताना दिसतायत. यावर प्रतिक्रिया देताना दुसऱ्या ऑपरेटरनं म्हटलं होतं की त्याला त्याच्या खिडकीबाहेर अनेक चमकणाऱ्या वस्तू दिसतायत. हे दृश्य एखाद्या फटाक्यांच्या आतषबाजीसारखं आहे असा दावा त्यानं केला होता. या सोबतच अपोलो 12च्या लँडिंग साईटवरून काढलेला एक फोटो सार्वजनिक करण्यात आलाय. या फोटोत चंद्राच्या पृष्ठभागावरती काहीतरी गूढ वस्तू असल्याचं दिसतंय. त्या वस्तूला आता अनआयडेंटिफाईड अनोमॅलस फेनोमेना म्हणजेच UAP असं म्हटलं जातंय. इतक्या वर्षांपासून या गोष्टी कधीच बाहेर आल्या नव्हत्या, ज्या आता हळूहळू सार्वजनिक केल्या जात आहेत. पेंटागॉननं ज्या फाईल्स रिलीज केल्या त्यामध्ये 1999च्या न्यू इयरच्या एक दिवसाआधी FBI काढलेल्या एका फोटोचा समावेश आहे. या फोटोमध्ये अमेरिकन लष्करी विमानांच्या परिसरात काही गूढ वस्तू दिसून येत असल्याचं म्हटलं जातंय. यासोबतच अमेरिकेच्या मिलिटरी पायलट्सनं काढलेले काही फोटोजही सार्वजनिक करण्यात आलेत. या फोटोजमध्ये विमानाच्या अगदी जवळून अत्यंत वेगानं उडणाऱ्या वस्तू दिसतायत. एका डिक्लासिफाईड मिलिटरी रिपोर्टमध्ये सैन्याच्या एका अधिकाऱ्यानं दावा केलाय की त्यानं आकाशात वेगानं उडणाऱ्या अनेक वस्तू पाहिल्या होत्या. त्यांच्यामधून वेगळ्या प्रकारचा उजेड बाहेर येत होता. रिपोर्टनुसार यापैकी एका वस्तूला विमानाच्या टार्गेटिंग सिस्टीमनं जवळपास 20 सेकंदापर्यंत ट्रॅक केलं होतं, पण नंतर ती वस्तू अचानक गायब झाली. या रिलीज झालेल्या फाईल्समध्ये अशा प्रकारचे अनेक फोटोज आणि डॉक्युमेंट्स आहेत. या फाईल्समधून मिडल ईस्ट मधल्या ओमानच्या आखातावर दिसलेल्या एका गूढ वस्तूचा फोटोही समोर आलाय. हा फोटो 2024 मध्ये काढण्यात आला होता. दावा करण्यात आलाय की त्यावेळी इन्फ्रारेड सेन्सर्सनं पाण्याच्या थेंबाच्या आकाराच्या एका वस्तूला आकाशात प्रचंड वेगानं उडताना रेकॉर्ड केलं होतं. पण अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केलंय की या फक्त प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या साक्ष आहेत. हा कोणताही एलियन किंवा UFO अस्तित्वात असल्याचा पुरावा मानला जाऊ नये असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आता या UFO फाईल्स बद्दल अमेरिकेच्या सरकारचं म्हणणं आहे की शुक्रवारी ज्या फाईल्स रिलीज झाल्या ती फक्त सुरुवात आहे. भविष्यात आणखी अशा अनेक फाईल्स सार्वजनिक केल्या जातील, पण पुढच्या फाईल्स कधी रिलीज केल्या जातील हे अजून स्पष्ट झालेलं नाही. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेग्सेथ यांनी म्हटलंय की UFOच्या प्रकरणांमध्ये पारदर्शकता आणण्याचं त्यांच्या सरकारचं उद्दिष्ट आहे. सरकारचा दावा आहे की शक्य तेवढी जास्तीत जास्त माहिती जनतेसाठी उपलब्ध करून दिली जाईल, जेणेकरून या सर्व घटनांचा अर्थ काय हे लोकांना स्वतःला ठरवता येईल. हेग्सेथ यांनी म्हटलंय की साक्षीदारांची ओळख आणि काही संवेदनशील मिलिटरी बेसिस बद्दलची माहिती लपवण्यासाठी काही डॉक्युमेंट्स मधला भाग वगळण्यात आला आहे. पण असं असलं तरी या घटनांशी संबंधित कोणतीही महत्त्वाची माहिती आम्ही रोखून धरली नाही असा दावा त्यांनी केलाय. थोडक्यात काय तर अमेरिकेच्या सरकारनं UFOच्या घटनांशी संबंधित क्लासिफाईड माहिती सार्वजनिक करणं ही घटना फार मोठी आहे. इतक्या वर्षांपासून ही माहिती जगासमोर आली नसल्यामुळे UFO आणि एलियन्स संबंधी अनेक वेगवेगळे दावे केले जात होते. आता हळूहळू या घटना समोर आल्यानंतर UFO संबंधी नवी माहिती जगासमोर उघड होईल हे नक्की आहे. बाकी तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? पृथ्वीवरती खरंच एलियन्स येऊन गेले असावेत का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.